दिवाळी आणि दिवाळीच्या वेळेला सजलेलं तुमचं पूर्ण शहर, लाईट्सनी चमकत असलेली तुमची पूर्ण गल्ली, हातात असलेले शॉपिंग बॅग्स आणि बाहेर जाण्याचे प्लॅन्स आणि तुमच्या फोनवर आलेलं नोटिफिकेशन युअर रायडर इज ऑन हिज वे. हा तर काहीच लोकांचा अनुभव झाला, पण त्या ऑलमोस्ट 10 लाख ऑटो रिक्षा ड्रायव्हर्स, टॅक्सी ड्रायव्हर्स, डिलिव्हरी रायडर्स, त्यांचं काय? टॅक्सीज, किराणा, औषधं आता एका क्लिकवर अवेलेबल आहेत, पण जे लाखो लोक ते घडवून आणतात, जे त्या 45 करोड मोठी इकॉनॉमी चालवतात, त्यांचं काय? नमस्कार, मी राही सूर्यवंशी. आजच्या एपिसोडमध्ये आपण अशा आपल्या समाजाच्या खास सदस्यांसोबत संवाद करणार आहोत, ज्यांच्यामुळे आपली दिवाळी आपण स्मूथली सेलिब्रेट करू शकतो. बघा, आत्तापर्यंत 2025 हे वर्ष एक विद्रोहाचं वर्ष राहिलं आहे. मग तो नेपाळच्या जनतेचा प्रोटेस्ट असो किंवा आपल्या देशाहून खूप दूर मॅडेगास्कारसारखं एक छोट्याशा ट्रॉपिकल आयलंडवर चाललेला प्रोटेस्ट असो. पण आपल्याच देशात झालेलं रॅपिडो, ओला आणि इतर गिग वर्कर्सचं प्रोटेस्ट आपल्या कानापर्यंत येता येता त्याचा आवाज गेला. आत्ता मागच्याच आठवड्यातही हजारो ओला, रॅपिडो, ऑटो आणि कॅब ड्रायव्हर्सचा प्रोटेस्ट झाला होता, जिथे त्यांनी वेलफेअर स्कीम्स आणि इतर हक्कांची मागणी केलेली. ज्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये इकॉनॉमी बूम होते, त्याच काळात असे लाखो वेअरहाऊस वर्कर्स, कॅब ड्रायव्हर्स, रिक्षा ड्रायव्हर्स आणि खूपसे डिलिव्हरी वर्कर्स रात्रंदिवस काम करतात. आज आपण त्याचबद्दल अशाच 2 व्यक्तींकडून काही गोष्टी समजून घेणार आहोत. आपल्यासोबत आज थेट नाशिकहून कीर्ती घोगे आणि कविता कुमार जॉईन झाले आहेत, विश्वास रेडिओच्या ऑफिसमधून. ऐकून घेऊ त्यांचं म्हणणं काय आहे. नमस्कार कविताताई आणि कीर्तीताई, तुम्ही आज आमच्यासोबत विषय खोलला जॉईन केलं, विषय खोलच्या या संवादात आलात, त्याबद्दल खूप 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 थँक्यू. एक जो प्रश्न आम्हाला पडलेला की आपल्या ऑफिसेसमध्ये आम्ही नेहमी असा विचार करत असतो की 8 तासच काम करावं, वर्क लाईफ बॅलन्स आणावा, पण तुम्ही तुमच्या आयुष्यात एका दिवसात ड्युटी किती तासांसाठी करतात आणि तुमचा एक दिवस कसा दिसतो? म्हणाल तर आम्ही 12 तास काम करतो. आमचं टार्गेट ठरलेलं असतं. मेन म्हणजे आम्हाला 1000 रुपये, 1500 रुपये एवढे करून न्यायचे. गॅस सोडून आम्ही 1000 रुपये नेले दररोजचे, डेलीचे घरी. आमच्या मनाला शांती भेटते की नाही, आज आपण व्यवस्थित काम केलेलं आहे. 12 तास म्हणजे काही छोटी गोष्ट नाहीये. तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला एक हक्काची सुट्टी गरजेची आहे? हो, अर्थातच आहे. म्हणजे जे बाहेर ऑफिस मध्ये काम करतात वगैरे, तर त्यांना जी हक्काची सुट्टी असते, पण मी म्हणेल का त्यांना ती जे पण जिथं पण काम करतात, म्हणजे आता ऑफिस म्हणा किंवा कशामध्ये काम करतात, तर त्यांना ती पगारी सुट्टी असते. पण आम्हाला तसं नसतं ना. आम्हाला जर सुट्टी घ्यायची तर आमचं नुकसान करून आम्हाला सुट्टी घेणे, पण आम्हाला पण हक्काची सुट्टी हवी आहे, पण मग ते आमचं नुकसान करूनच आम्हाला सुट्टी घेणे असं होतं, बाकी काहीच नाही. दिवाळीच्या वेळेस जेव्हा इथे सगळे ऑफिसेसमध्ये जे आपण काम करतो त्यांना जेव्हा सुट्टी मिळत असेल, तेव्हा खरं तर तुमचे कष्ट अजून वाढले. आम्हाला डबल काम असतं. डबल काम असतं त्यावेळेस आम्हाला. अर्धवट जेवण बाजूला करून ते अर्धवट जेवण होऊन जातं. कस्टमरचे कॉल येतात, पळावंच लागतं. आणि कधी कधी तर अशा ठिकाणी जावं लागतं का जिथं माणसाला जाणं कठीण आहे, तिथं आम्हाला गाडी न्यावी लागते का कस्टमर तिथं आमची वाट बघतो. त्याच्यामुळे ते सुट्टीचा तर विषयच नाहीये, कारण ते आम्हाला घेणं, नुकसान करून घेणं आहे. आणि मेन म्हणजे लेडीजला फॅसिलिटी मिळावं, हा आमचा जास्त उद्देश असतो, बाकी काही नाही. एक असा कुठलाही मेसेज आहे का जो तुम्हाला देवासा वाटतोय तुमच्या ह्या उत्तम कामाबद्दल, नाहीतर तुमच्या अनुभवाबद्दल? हो, कामाबद्दल म्हणाल तर आज लेडीजला भरपूर, रिक्षा ड्रायव्हर म्हटलं तर भरपूर स्कोप आहे की फोन करून कस्टमर आम्हाला बोलवतात. एक विश्वास, प्रामाणिकपणा असं. आणि रिक्षावाले पण आहे आता छान, मस्त जोडी जमते. भाऊ दादा मस्त छान बोलतो, अरे गप्पा मारतो, पार्टी वगैरे करतो, छान वाटतं असं मस्त. म्हणजे आपण संघटनेशी जरी नाही जोडलेलं राहिलं ना, तरी पण जे रिक्षा चालक, जे आपले बंधू आहेत किंवा भाऊ आहेत,
ते लगेच लेडीज म्हटली का लगेच तयार असतात सपोर्ट करायला, का नाही ताई तुम्ही साईडला घ्या रिक्षा, आम्ही रिक्षा साईडला घेतो तुमची, तुम्हाला काय मदत काय मदत हवी असेल तर आम्हाला सांगा म्हणून. कविताताई आणि कीर्तीताई, तुम्ही आज आलात आणि आमच्यासोबत हा संवाद साधला, तर त्याबद्दल आम्हाला खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. धन्यवाद. आम्हाला पण खूप छान वाटलं उलट तुमच्याशी बोलून. आणि आमचे अनुभव तुम्ही तुमच्याद्वारे दुसऱ्यांना शेअर करतात किंवा लोकांपर्यंत शेअर करतात, ते ऐकून पण आम्हाला खूप छान वाटलं. थँक्यू. ओके, बाय. आत्ता जे कविताताई आणि कीर्तिताईंनी शेअर केलं ना, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. कविताताईंकडून आपल्याला हे समजलं की आजची ऑन ग्राउंड परिस्थिती कशी आहे. बघा, मागच्या 5 वर्षात ना भारतात गिग इकॉनॉमीची साईज ऑलमोस्ट दुप्पट झाली आहे. गिग ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे एक कॉमेडी किंवा म्युझिकल शो. आपण ऐकलं असेल कलाकारांना हा शब्द म्हणताना की ते एका गिगला चालले आहेत वगैरे. गिग्स नाही तर शोज, त्यांचा मंथली पगार नसतो. त्यामुळे 2009 मध्ये हा शब्द बनण्यात आला, गिग इकॉनॉमी. अशी एक सिस्टम ज्याच्यात एम्प्लॉईज असं काम करतात ज्याचं भविष्य अनिश्चित असू शकतं. रोजगारीवर काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचे डेली वेजेस धरून त्यांचा दिवस प्लॅन आणि आयुष्य प्लॅन करावं लागतं. पण गिगवर हा टर्म आत्ताचा असला तरी ही सिस्टम खूपच जुनी आहे. ब्रिटिश राजच्या काळापासून लेबर लॉज कमी होते, सरकारी रेकग्निशन तर नव्हतंच आणि कामगारांना हार्डली काही सुरक्षा होती. नाव फक्त बदललंय पण कामकाज आणि कथा सेम आहे. त्यांचं काम जरी टेम्पररी असलं ना तरी आपल्यासाठी ते एक परमनंट स्ट्रक्चर बनवत आहेत. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननी पण सोशल सिक्युरिटी कोडसाठी एक कायदा सजेस्ट केला आहे आणि हे परमनंट स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी त्यांना सोशल सिक्युरिटी लागते. आणि याच कायद्याच्या दृष्टिकोनातनं गोष्टी समजून घेण्यासाठी आपण सिनियर कॉन्स्टिट्युशनल लॉयर ॲडव्होकेट मनीषा जगतापला काही प्रश्न विचारले. नमस्कार ॲडव्होकेट जगताप, थँक्यू सो मच की आज तुम्ही आम्हाला जॉईन केलं. एक पहिला प्रश्न होता की ॲप बेस्ड वर्कर्स जसे उबर, ओला, रॅपिडो, स्विगी, गिग वर्कर्ससाठी काही कायदेशीर प्रोटेक्शन्स आहेत का? थँक्यू राई, थँक्यू मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. येस, गिग वर्कर्ससाठी आता सोशल सिक्युरिटी कोड 2020चा जो तयार झाला आहे, ज्याच्यामध्ये त्यांना प्रोटेक्शन मिळू शकतं की त्यांचे प्रोव्हिडंट फंड्स असतील, त्यांना इन्शुरन्स आहेत, कारण दीज आर द अनऑर्गनाइज सेक्टर वेअर दे आर वर्किंग ऑन द ॲप बेस्ड प्रणालीवरती ते लोक गिग वर्कर्स काम करतात. इनफॅक्ट कर्नाटका गव्हर्नमेंटने आता बिल पास केलं आहे ज्याच्यामध्ये ते सगळे त्यांना बेनिफिट्स देणार आहेत आणि अजून त्याचा ऑर्डिनन्स तयार झाला नाही आहे. राजस्थान गव्हर्नमेंटनी पण स्टेप्स घेतलेत याचा बिल आणि ऑर्डिनन्स ॲक्टसाठी यायला. महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण ह्याच्यावरती वर्क करत आहे. इनफॅक्ट सेंटर, स्टेट आणि ॲग्रेटर म्हणजे ज्या कंपनीसोबत ते काम करतात ती कंपनी मिळून एक फंड रेझिंग स्कीम तयार करणार आहेत आणि त्याच्याखाली मग ह्यांना हे बेनिफिट्स द्यायचं चाललं आहे. इनफॅक्ट ॲप बेस्ड वर्कर्स फेडरेशननी एक सुप्रीम कोर्टमध्ये पण पिटिशन फाईल केलं 2022ला. त्यांच्या पण अशा काही सर्टन मागण्या आहेत सुप्रीम कोर्टाकडे की दे विल बी ट्रीटेड ॲज अनऑर्गनाइज सेक्टर्स आणि त्यांना सगळे बेनिफिट्स मिळावेत. कारण सपोज रस्त्यावरून जाताना, कारण यांना टाईम कन्स्ट्रेंट असतो स्विगीला, झमॅटोला, की त्यांना 30 मिनिट्समध्ये डिलिव्हरी करायची आहे, तर ते खूप फास्ट जातात. तर कधी कधी असं होतं की त्यांचा ॲक्सिडेंट झाला, काही मिसहॅप झाले, तर त्यांच्या फॅमिलीज उघड्यावरती पडतात. कारण ही माईट बी द ओनली सोल ब्रेड विनर ऑफ द अर्नर ऑफ द फॅमिली. तर त्यांच्यासाठी फॅमिलीसाठी प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन, कारण असे आत्ता अराउंड 1 करोडपर्यंत भारतामध्ये असे गिग वर्कर्स आहेत आणि त्याची 1-2 वर्षांमध्ये ते 2-3 करोडपर्यंत पण जाण्याची शक्यता आहे. तर त्याच्यावरती गव्हर्नमेंट आता चांगल्या पद्धतीनं काम करत आहे की त्याचे प्रोटेक्शन्स, राईट्स कसे द्यायचे आणि त्यांना कसं सेक्युअर करायचं. अजून एक प्रश्न आहे की ठीक आहे, बियॉन्ड द सोशल सिक्युरिटी कोड काही असे प्रोटेक्शन्स आहेत का? फॉर एक्झाम्पल, जस्ट बिकॉज सोशल सिक्युरिटी कोड आत्ता नाही आहे म्हणजे असं आहे का की त्यांना प्रोटेक्शन्स नाही आहेत? ओके, ॲक्च्युली दे आर प्रोटेक्टेड बाय द कॉन्स्टिट्युशनल राईट्स, राईट टू लाईफ अँड लाईव्हलीहूड. गिग वर्कर्स काम करतात तर त्यांना त्यांचा लाईव्हलीहूडचा अधिकार आहे की त्यांनी कुठल्या प्रकारचं, कशा पद्धतीचं काम करणं आवश्यक आहे ते. त्यांना प्रोटेक्शन अगेन्स्ट दी एक्सप्लॉटेशन आहे, लाँग वर्किंग आवर्स आहेत किंवा अनफेअर प्रॅक्टिस, कमी पैशांमध्ये जर त्यांना जास्त काम करून घेत असतील तर ऑल्सो दे कॅन रेज देअर व्हॉइस अगेन्स्ट दिस. सो दे आर प्रोटेक्टेड बाय द कॉन्स्टिट्यूशन. इनफॅक्ट ऑन मेनी ओकेजन्स वी सी की गिग वर्कर्सना सोसायटीमध्ये एंट्री देत नाहीत,
तर ते आपण थांबवायला पाहिजे, बिकॉज दे हॅव टू बी ट्रीटेड ॲज अ इक्वल. कारण ते आपल्यासाठी काम करत आहेत, आपल्या गरजा भागवण्यासाठी काम करत आहेत. पैसे मिळतात त्यांना, असं नाही की त्यांना पैसे मिळत नाही आहेत, त्यांचा पण एक रोजगार सुरू आहे, पण दे शुड बी ट्रीटेड विथ द डिग्निटी अँड विथ रिस्पेक्ट बाय द सोसायटी. थँक्यू सो मच ॲडव्होकेट जगताप. जी माहिती त्यांनी आपल्यासोबत शेअर केली त्यामुळे आम्ही जरा अजून आकडे शोधायचा प्रयत्न केला. युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाने एक रिसर्च केला आणि एक रिपोर्ट बनवला ॲप बेस्ड कर्मचाऱ्यांच्या वर्किंग आणि लिव्हिंग कंडिशन्सवर. ह्या रिसर्चमध्ये असं बाहेर आलं की ऑलमोस्ट 60% ड्रायव्हर्स 12 तासांपेक्षा जास्त गाडी चालवतात आणि 30% पेक्षा जास्त ड्रायव्हर्स 14 तासांपेक्षा जास्त गाडी चालवतात. म्हणजे 24 तासांमधून ऑलमोस्ट सगळा वेळ ते काम करत असतात. तसंच ऑलमोस्ट 40% ॲप बेस्ड ड्रायव्हर्सचा रोजचा पगार 500 रुपयांपेक्षा कमी असतो आणि जे डिलिव्हरी करणारे व्यक्ती असतात त्यांचा पण पगार, मॅक्सिमम लोकांचा पगार 500 रुपयांपेक्षा कमी असतो. आज जेव्हा सगळीकडे दिव्यांची चमक असते तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, हा प्रत्येक दिवा त्यांच्या कष्टांच्या धावपळीवर पेटत आहे. पुढच्या वेळी जर कुठलेही डिलिव्हरी पर्सन नाहीतर कुठलेही गिग वर्कर चुकून लेट आले आपल्या घरी, तर हे लक्षात ठेवूयात की आपल्या सगळ्यांचीच दिवाळी आहे ना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कॉमेंट करा. आवडला नसेल तर नक्की कॉमेंट करा, नाहीतर आपण एकमेकांकडून कसं शिकणार. आणि विषय खोलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. विषय खोलकडून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.